नमस्कार, मी एम काझी. आजच्या लेक्चरमध्ये आपण नियंत्रण नावाचा जो टॉपिक आहे तो अभ्यासणार आहेत. आता या नियंत्रणामध्ये आपण पहिल्यांदा संकल्पना अभ्यासूयात, त्याच्यानंतर व्याख्या बघूयात, वैशिष्ट्य बघूयात आणि नियंत्रणाची प्रक्रिया एकंदरीत आपण आज बघणार आहोत. तर नियंत्रणामध्ये संकल्पना बघत असताना व्यवसाय व्यवस्थापनात संघटनेने साध्य करावयाची उद्दिष्टे करण्यासाठी व्यवस्था निर्माण केल्यानंतर आणि नियोजन करून साधनसामग्रीचे संकलन करून कार्यनिर्देशन केल्यानंतर कार्याचा विचार करावा लागतो. व्यवसाय उद्दिष्टपूर्तीसाठी मनुष्यबळ, साधनसामग्री आणि यंत्रसामग्री या सर्वांचे नियंत्रण करावे लागते. नियंत्रण कार्यात साधनसामग्री आणि यंत्रसामग्रीचे नियंत्रण करणे सोपे असते, परंतु मानवी घटकाचे नियंत्रण ही अवघड थोडी बाब आहे. ही बाब थोडी अवघड आहे, कारण माणसाला स्वतःचा मेंदू असतो, त्याचे नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे नियंत्रण कार्यात मनुष्यबळ हा घटक अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हाताळावा लागतो. पुढचा जो भाग आहे की व्यवस्थापकीय नियंत्रण म्हणजे निर्धारित कार्याचे उद्दिष्ट साध्यात कितपत परिवर्तन झाले याची तपासणी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे कार्य आणि महत्त्वाची प्रक्रिया म्हणून मानलं जातं. आता याचा पुढचा जर विचार केला तर संघटनेत उत्पादन अथवा सेवा कार्यासाठी आपल्याला वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीचा योग्य वापर कसा केला जातो किंवा मालमत्तेचा योग्य वापर होतो की नाही होतो, भांडवलाची निधी योग्य वापरली जाते का किंवा योग्य गुंतवणूक केली जाते का किंवा कर्मचारी शक्तीचा नियोजनबद्ध वापर केला जातो का आणि परिस्थितीतील बदलानुसार व्यावसायिक परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल सुचवणं यास काय म्हटलं जातं, नियंत्रण असं म्हटलं जातं. आता व्यवसाय संघटनेत मनुष्यबळ, सामग्री किंवा यंत्रे यांचा जर वापर अयोग्य आणि अनावश्यक वापर टाळणे यासाठी नियंत्रण महत्त्वाचं आहे असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही आहे. आता व्याख्या बघत असताना विविध शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत आणि या व्याख्या खूप म्हणजे हेनरी फॅल यांनी पण केलेली आहे किंवा जॉर्ज टेरी यांनी केलेली आहे आणि इफ एल ब्रेच नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी देखील केले आहेत. अशा वेगवेगळ्या आपल्या शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. पण एफ ब्रेच नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत यांची व्याख्या खूप चांगल्या पद्धतीची आहे. म्हणजेच काय की पर्याप्त प्रगती आणि समाधानकारक कार्य व्हावे यासाठी अपेक्षित कार्य आणि प्रत्यक्ष कार्य याची तुलना करण्याची योजना म्हणजे नियंत्रण. हे अगदी त्यांनी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता वैशिष्ट्य बघताना आपण काय बघूयात की आता नियंत्रणाची वैशिष्ट्य काय आहेत की पहिलं वैशिष्ट्य आहे नियंत्रण हे एक व्यवस्थापकीय कार्य म्हणून संबोधलं जातं. आता नियंत्रण हे व्यवस्थापकीय कार्य म्हणून का संबोधलं जातं तर व्यवसाय व्यवस्थापनाची विविध कार्य पार पाडावी लागतात, त्यातील नियंत्रण हे एक मूलभूत आणि महत्त्वपूर्ण कार्य आहे. कारण नियोजनाची अंमलबजावणी जी झाली आहे की नाही झाली आहे किंवा उद्दिष्ट साध्य आहेत किंवा साध्य करतायत की नाही करतायत त्यांच्यामधली न्यूनता जी राहिली आहे की नाही राहिली आहे, त्यामुळे व्यवस्थापकास पार पाडावी लागणारी मूलभूत कार्य म्हणजे नियोजन असेल किंवा संघटन असेल किंवा निर्देशनाप्रमाणे नियंत्रण हे देखील मूलभूत कार्य आपल्याला करताना दिसून येते. आता नियोजनाशी संबंध का येतो तर नियोजनाद्वारे संघटनेतील कर्मचाऱ्यांना कार्यक्रम दिला जातो किंवा आखून दिला जातो आणि उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाने काम करावायचे त्यासाठी एक निर्देशन घालून दिलं जातं आणि अशा प्रकारचं नियोजन केलेले कार्य अपेक्षेनुसार पार पाडले जाते की नाही हे पाहणं आवश्यक ठरतं आणि ते नियंत्रणाद्वारेच केलं जातं. आणि म्हणजेच नियोजन आणि नियंत्रणाचा एक जवळपासचा संबंध असतो. जे नियोजित असते त्याचेच नियंत्रण करावे लागते आणि नियंत्रणामुळेच केलेल्या नियोजनानुसार काम होते आहे की नाही होते हे तपासून आपल्याला पाहता येतं. ठीक आहे. आता वैशिष्ट्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे की भविष्याशी संबंध तर कुणाचा भविष्याशी संबंध येतो तर व्यवसाय संघटनेत कार्याचे नियोजन हे भविष्यकाळाशी करावयाच्या कार्यासाठी असते आणि नियंत्रण हे चालू कार्य किंवा भविष्यात होणाऱ्या कार्याचे करता येत असतं आणि नियोजन करताना पूर्वी भूतकाळात केलेल्या चुका आणि उणिवा राहणार नाहीत याची काळजी फार घेतली जाते. ठीक आहे. आता नियोजनानुसार कार्यक्रमाची आखणी करून कार्यवाही केली जाते आणि नियोजनानुसार त्यांच्या पूर्वीच्या ज्या त्रुटी आहेत किंवा चुका राहणार नाहीत याच्याकडे काय दिलं जातं, जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं.
आता नियंत्रणाला एक सर्वव्यापी कार्य म्हणून देखील पाहिलं जातं. नियंत्रणाला सर्वव्यापी कार्य म्हणून पाहिलं जातं. तर का नियंत्रणाला सर्वव्यापी कार्य म्हणून पाहिलं जातं? तर व्यवसाय संघटनेत नियंत्रणाचे कार्य हे संघटनेत पार पाडल्या जाणाऱ्या सर्व कार्यस्पर्शी असते. प्रत्येक कार्याचे नियंत्रण हे केले जाते. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर चालू असणाऱ्या पुढील काळात केल्या जाणाऱ्या कार्याचा नियंत्रणाशी संबंध येत असतो. त्यामुळे नियंत्रणाला सर्वव्यापी कार्य म्हणून पाहिलं जातं. ठीक आहे. तर नियंत्रणामुळे कार्यक्रमाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून उद्दिष्टपूर्तीची कार्यात जे सर्वांचा पूर्ण सहभाग घेणे शक्य होते. आणि व्यवस्थापनाचे अधिकार हे असणाऱ्या व्यक्ती ज्यांच्यावर कार्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सोपवली जातात ना, त्यांच्यावरतीच शक्यतो नियंत्रण केलं जातं. आणि सर्वव्यापी कार्य म्हणून महत्त्वाचं कार्य हे नियंत्रणाचं एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. 5वा जो मुद्दा आपण बघणार आहे तर काय आहे, तर नियंत्रण कार्यात सातत्य असणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. नियंत्रण कार्यात सातत्य असणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. का महत्त्वाचे आहे, तर व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जोपर्यंत आवश्यक कार्य आहे किंवा सुरू आहे तोपर्यंत नियंत्रणाचे कार्य अखंडितपणे सुरू असणं गरजेचं आहे. नियंत्रण ही एक प्रक्रिया असून त्यात सातत्य असतं. नियोजनानुसार तयार केलेल्या कार्यक्रमाची राबवणूक सुरू झाल्यानंतर कार्यपद्धती, कार्ये, अवस्था इत्यादी सर्वांचे नियंत्रण आपल्याला करावं लागतं. आणि नियंत्रणात खंड पडणं हे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने घातक असतं. कारण नियंत्रणात थोडीशी डोळेझाक झाली तर कार्यपूर्ततेत फरक पडून त्याचा सर्व कार्यावरती किंवा स्तरांवर प्रतिकूल परिणाम होत असतो. आता नियंत्रणाचा अधिकाराशी संबंध असतो. नियंत्रण कार्याचा आणि प्रक्रियेचा अधिकाराशी संबंध येतो. नियंत्रण हे अधिकाराच्या मर्यादेत केले जाते. नियंत्रणाचे अधिकार वरिष्ठांकडून प्राप्त व्हावे लागतात. अधिकार नसतील तर कार्याचे नियंत्रण आपल्याला करता येत नाही. व्यवस्थापनाच्या आपण 3 पातळ्या पाहिलेल्या आहे, म्हणजे वरिष्ठ लेवल, मध्यम लेवल आणि कनिष्ठ लेवल. व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यांवर ज्या प्रमाणात अधिकार प्रदान केले जातात त्यानुसार नियंत्रणाचे कार्य आपल्याला पार पाडावे लागतं. आता नियंत्रण हे निर्देशनाशी संबंधित असतं. तर व्यवसाय संघटनेत हाताखाली व्यक्तींना काय केलं जातं, आदेश देऊन निर्देशन केले जातं आणि त्याप्रमाणे कार्याचे नियंत्रण केले जातं. आणि काम सुरू झाले तर त्याचे नियंत्रण होऊ शकतं. त्यामुळे निर्देशनाचा आणि नियंत्रणाचा संबंध हा जवळचा असतो. ठीक आहे. तर पुढचा जो भाग आहे तो गतिमानता. ज्या कार्यात आणि प्रक्रियेत गतिमानता आहे त्याचे नियंत्रण करता येते. आणि कार्याच्या गतिमानतेत फरक असू शकतो, परंतु गती नसेल तर प्रगती नसते आणि त्यामुळे नियंत्रणाच्या कामास एक अर्थ प्राप्त होत नाही. आणि नियंत्रण कार्य ज्या ठिकाणी कार्याची प्रगती आहे त्याच ठिकाणी होत असतं. लवचिकता म्हणजे व्यवसाय संघटनेत विविध विभागात विविध कार्ये चालू असतात. सर्व कार्य आकाराने सारखी नसतात. जसे आपल्या हाताची 5 बोटं असतात त्या पद्धतीनं ते कार्य करत असतात. त्यामुळे नियंत्रणाचे कार्य साचेबंदपणाने चालू ठेवता येत नाही. नियंत्रणाचे कार्य हे लवचिकपणेच आपल्याला चालू ठेवावं लागतं. पुढचा जो भाग आहे नियंत्रण प्रक्रिया. पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रमाण निश्चिती करावी लागते. मग भौतिक प्रमाण असेल, उत्पन्नाचे प्रमाण असेल, खर्चाचे प्रमाण असेल, भांडवलाचे प्रमाण असेल किंवा अदृश्य प्रमाण असेल. मग प्रमाण निश्चिती पहिल्यांदा होणं गरजेचं आहे. तर का होणं गरजेचं आहे, की व्यवसाय कार्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक संघटनेला निश्चित उद्दिष्टास अनुसरून कार्य करावं लागतं. आणि त्यामुळे प्रत्यक्ष केलेल्या कामाची किंवा साध्याची तुलना उद्दिष्टांशी करता येते. त्यासाठी कामाचे प्रमाण निश्चित करावं लागतं आणि त्याचं कार्य नियंत्रण प्रमाण असे म्हणता येतं. आणि असे प्रमाण हे समजण्यास आपल्याला सोपे असावे लागतं आणि संस्थेतील कर्मचारी वर्गास त्याचा वापर करता आला पाहिजे. आता भौतिक प्रमाण म्हणजे काय, की भौतिक प्रमाण हे संख्यात्मक असते आणि त्याच्या वस्तूची निर्मिती प्रमाण आणि दिवसाकाठी नगात वजनाच्या प्रमाणात अथवा उत्पादना कामासाठी तास अशा प्रकारे असू शकतं. आता उत्पन्नाचे प्रमाण म्हणजे काय, की ठराविक काळात संस्थेला होणारे उत्पन्न प्रमाण हे धरलं जातं आणि त्या दिवसाकाठी किंवा आठवड्यास होणारे उत्पन्न, यंत्रामागे होणारे उत्पन्न, वाहनामागे होणारे उत्पन्न अशा प्रकारे प्रमाण गृहीत धरले जातात. आता खर्चाचं प्रमाण म्हणजे काय, या वस्तूमागे अगर नगामागे होणारा जर व्यय असेल किंवा अपव्यय असेल हे खर्च प्रमाण करत असतं आणि त्यात किमान उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च गृहीत धरला जातो. आता भांडवलाचं प्रमाण, व्यवसायात गुंतवलेले भांडवल त्यावर मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण या दोन्ही बाबींचा विचार या प्रमाणात केला जातो. आणि भांडवल आणि नफ्याच्या प्रमाणात संबंध निश्चित करता त्याचा वापर नियंत्रण कार्यासाठी केला जातो. आता अदृश्य प्रमाण,
याला आपण इनविजिबल स्टँडर्ड असं म्हणतो. आणि कामाचे नियंत्रण हे भौतिक घटकांचा वापर करून करता येत नसेल तर तिथे अदृश्य प्रमाण वापरले जाते. आणि अदृश्य प्रमाणाचे मोजमाप भौतिक स्वरूपामध्ये करता येत नाही, परंतु त्याचा परिणाम जे आहेत ते जाणवत असतो आपल्याला. ठीक आहे. आता जर लास्ट जो मुद्दा आहे, लास्ट मुद्दा म्हणजेच काय की प्रत्यक्ष कामगिरी आणि प्रमाण यांची जी तुलना आहे ही देखील आपल्याला करावी लागते. पण त्याच्या आधीचा जो पॉईंट आहे की कामगिरीचे मोजमाप केलं जातं, कामगिरीचे मोजमाप केलं जातं म्हणजेच काय, नियंत्रण प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामध्ये कामगिरीचे मोजमाप करण्याचा टप्पा येतो. यात जर आपण बघितलं तर केलेल्या कामाची तुलना केली जाते आणि कामाबाबतचे विविध जे विभाग आहेत किंवा कर्मचाऱ्यांकडून रिपोर्ट्स प्राप्त करून घेतले जातात आणि केलेल्या कामाबाबत आकडेवारीच्या द्वारे पृथक्करण केले जाते. आणि दोहोंमधला जो फरक आहे, दोन्हीमधला प्रत्यक्ष काम आणि अपेक्षित काम यांच्यामध्ये जो फरक आहे तो स्टॅटिस्टिकली कॅल्क्युलेशन करून काढला जातो आणि कामगिरीचे मोजमाप केलं जातं. ठीक आहे. आणि का केलं जातं याचं आपण नंतरनं विश्लेषण करूया की कामगिरीचे मोजमाप करणं का आवश्यक आहे. आता प्रत्यक्ष कामगिरी आणि प्रमाण यांची तुलना केली जाते. आता फर्स्ट स्टेप आपण बघितली की प्रमाण निश्चिती केली जाते आणि दुसरी स्टेप बघितली की कामगिरीचे मोजमाप केले जाते. आता तिसरी स्टेप आपण काय बघतोय की प्रत्यक्ष कामगिरी आणि प्रमाण यांची तुलना. म्हणजे या टप्प्यामध्ये काय केलं जातं, जे प्रत्यक्ष काम आहे आणि प्रमाण यांची तुलना करून जे कन्क्लुजन्स येतात हे विशिष्ट काळापुरतीच आणि सोपवलेल्या कामापुरतीच मर्यादित असतात. आणि यात केलेले कार्य आणि अपेक्षित कार्य यांची तुलना केली जाते आणि त्याच पद्धतीनं यांचे शक्यतो कन्क्लूड केल्या जातात. म्हणजे अपेक्षित प्रमाणापेक्षा केलेले काम कमी असेल तर का कमी आहे, अधिक असेल तर याचे रिझन्स काय, आणि कमी असेल तर याचे रिझन्स काय. कमी असतील तर त्याच्यावरती उपाययोजना काढल्या जातात आणि जर जास्त काम झालं असेल तर त्याच्यापेक्षा उत्कृष्ट कसं करता येईल, डेव्हलपमेंट किती चांगल्या पद्धतीनं करता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. आता आवश्यक उपाययोजना केल्या जातात ह्याच्यामध्ये. जो लास्ट मुद्दा आहे तो अनावश्यक किंवा आवश्यक उपाययोजना करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय की फरकावर तात्कालिक उपाय आवश्यक असले तरी ते दीर्घ परिणामाने निश्चित असावे लागतात. पुढील काळात फरक निर्माण होऊ नये यासाठी विचार उपाययोजनेत केलेला असतो आणि असे उपायांची किंवा त्याबाबतचे आवश्यक ते परिणाम दिसावेत यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात विचार केला जातो. मग याचा काय म्हणजे इम्पॅक्ट होतो आपल्यावरती. एकतरी अभिप्रेरणा वाढवणं शक्य होतं, समयबद्ध रचना करणं शक्य होतं आणि कार्यतंत्रात एकंदरीत सुधारणा होते. ठीक आहे. कशाचा हा इम्पॅक्ट आहे तर आवश्यक जर उपाययोजना केल्या तर. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर वैशिष्ट्ये आणि नियंत्रणाची प्रक्रिया आपण बघितलेली आहे. थँक्यू. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नियंत्रणाच्या मर्यादा बघणार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुर्तास थांबतोय. थँक्यू.